आणि आता खऱ्या अर्थाने आता शुभाशीर्वाद देण्यासाठी आवर्जून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभेल। त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये ही दहीहंडी फोडून संस्कृतीची दहीहंडी आज इथे संपन्न होईल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने नवघर नाक्याची मानाची दहीहंडी म्हणजेच संस्कृतीची दहीहंडी आणि या कार्यक्रमाला आता अंतिम टप्प्यामध्ये भेट देण्यासाठी जनसेवक जननायक कार्यसम्राट कार्यकुशल नेता आपला नेता कर्तृत्वाचा अभिमान आपला सन्मान आपला आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे आपल्या मुख्य व्यासपीठावर। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि संस्कृतीची दहीहंडी ती संस्कृती जोपासणारे हे व्यक्तिमत्व आज ठाण्याच्या वर्तकनगरच्या दहीहंडीमध्ये कोकण नगरचा राजा या गोविंदा पथकाने 10 थर लावले। ते एकच नाव प्रताप सरनाईक आणि साहेबांचं इथे आगमन होत आहे। जय महाराष्ट्र साहेब। आपलं या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये नवघर नाक्याच्या मानाच्या दहीहंडीमध्ये पाटील कुटुंबियांच्या वतीने विकासजी पाटील यांच्या वतीने वंदनाताई पाटील यांच्या वतीने स्वराजजी पाटील यांच्या वतीने विराजजी पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत। आज संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 10 थर लावल्यानंतर खऱ्या अर्थाने एकच जल्लोष 2 वेळेला 10 थर ते लावले गेले। कोकण नगरचा राजा आणि ज्यावेळेला ते 10 थर लावले त्यावेळेला आपसुकच पूर्वेजी सरनाईक साहेब थोडेसे भावूक झाले आणि खऱ्या अर्थाने जे वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं प्रतापजी सरनाईक साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं आपल्या मातीतला आपल्या चिखलातला गोविंदा मॅटवर यावा याच्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले होते 3 वर्ष प्रो गोविंदा लीग आणि त्याचं समालोचन करण्याची संधी साहेब आपण देखील आमच्यासारख्या समालोचकांना दिलीत त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभार आहे आपलं। आणि खऱ्या अर्थाने ते भावुक क्षण आज टिपले गेले। त्या रील्स प्रचंड व्हायरल आहेत। 2 वेळेला 10 थर संस्कृती प्रतिष्ठानच्या त्या दहीहंडीमध्ये लावले गेले। कोकण नगरचा राजाने तो विश्व विक्रम केला। स्पेनचे 111 गोविंदा आज महाराष्ट्रामध्ये आले आणि ती संस्कृती आपण जोपासली। आज या संस्कृतीच्या दहीहंडीला आवर्जून प्रतापजी सरनाईक साहेब उपस्थित झालेले आहेत आणि हा आमच्यासाठी देखील भाग्याचा दिवस आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि हाही कार्यक्रम सपोर्टेड बाय पूर्णपणे प्रो गोविंदा आहे। बघा दहीहंडी खाली घ्यावी लागेल। जय महाराष्ट्र गोविंदा पथक ही हंडी तुम्हाला फोडावीच लागेल। सिग्नल मिळाले आम्हाला लक्षात ठेवा। रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि समोर आलेल्या वाघाला विचारायचं नसतं का साहेब तुमचं नाव काय आहे। नाव आहे सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब। वेलकम वेलकम सुस्वागतम। तुमच्या कामाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरा स्वीकार करा साहेब माझ्या मानाचा मुजरा। वेलकम। नुकतेच झालेली प्रो गोविंदा सीझन 3 75 लाख रुपयाचं पारितोषिक पटकावलं आर्यन्स गोविंदा पथक आणि नागपूर निंजासच्या नावाने त्यांचा संघ तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। आणि खऱ्या अर्थाने आपल्या या मातीतला गोविंदा पावसातला गोविंदा चिखलातला गोविंदा मॅटवर घेऊन जाण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी ते आवर्जून आज या संस्कृतीच्या दहीहंडीला इथे उपस्थित झालेले आहेत आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पूर्वेजी सरनाईक यांनी देखील केला आणि म्हणूनच 3 पर्व आपण प्रो गोविंदा लीगचे पाहिलेत। आज 2 वेळेला ते 10 थर रचले गेले वर्तकनगरच्या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये आणि खरोखर क्रेन वाले ड्रायव्हर 2025 मधला आजचा गोपाळकाला महोत्सव सार्थकी लागला।
आणि जी प्रतिक्रिया त्यानंतर पूर्वेजी सरनाईक यांनी त्या ग्राउंड मध्ये जाऊन दिली, खऱ्या अर्थाने खरोखर आज सगळे जण धन्य झाले. दहीहंडी खाली घ्या. ग्रीन वाले ड्रायव्हर विनंती आहे, दहीहंडी खाली घ्या प्लीज. दहीहंडी खाली गया. क्रेन ऑपरेटर, दहीहंडी को थोड़ा सा नीचे आपको लेना है. क्रेन ऑपरेटर, आज फक्त 10 थरांचेच विक्रम होत आहेत. मीरा भाईंदर मध्ये आल्यानंतर प्रथमताच संस्कृतीचं हे ज्यावेळेला आयोजन होत आहे, प्रतापजी सरनाईक फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन ज्यावेळेला होत आहे, खाली घ्या खाली घ्या. येऊन दे, अजून खाली येऊन दे.